या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये व पत्रकारितेमध्ये चांगलं काम करणाऱ्या काही मान्यवरांचा सत्कार इथे ठेवलाय. आताच प्रवीणदादा आले, मी आलो तेव्हा भोसले साहेब इथं बोलत होते. इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर व या हॉलमध्ये व सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला जोडलेले सर्व पत्रकारिता करणारे आणि ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने लोकशाही आज टिकून आहे असे महाराष्ट्रातले आणि देशातले सर्वच पत्रकार. मगाशी तुम्ही म्हणालात प्रोटोकॉल आणि काही गोष्टीमध्ये पुढं मागे झालं. ही मुंबई असली तरी हा पत्रकारांचा कार्यक्रम आहे. तुम्ही काही करायला लावलं पुढे नाही तर मागे, पत्रकार असल्यामुळे आम्हाला ते ऐकावंच लागेल, तर मी काय हरकत नाही. पण पत्रकार हा मुद्दा असला तरी व्हॉइस ऑफ मीडिया ही जी आपल्या सर्वांची संस्था आहे, एक संघटन आहे, त्या माध्यमातून खूप चांगलं असं काम आपल्या महाराष्ट्रात, देशात आणि जगात खरं तर चाललंय आणि त्याचा आदर हा आम्हा सगळ्यांना आहेच. मला किती वेळ दिला हे मला माहित नाही, 2 मिनिटं 5 मिनिटं का 10 मिनिटं हे थोडंसं काळ तर बरोबर. पाटील साहेब किती वेळ? नक्की का? आम्ही राजकीय लोक आहे, चालू झालं तर थांबत नाही. कारण खूप जण आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही काही कोणाला ऐकले नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील 20 संपादक एकत्रित आले आणि 2021ला या संस्थेची निर्मिती झाली. खरं तर 2021 पासून आतापर्यंत या संस्थेने महाराष्ट्रात 6,000, देशामध्ये 40,000 पेक्षा जास्त, तसंच आपला भारत देश सोडला तर इतर देशांमध्ये सुद्धा एक चांगलं संघटन त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. मला जे कळालं, महाराष्ट्रातल्या 6,000 पेक्षा जास्त पत्रकारांना इन्शुरन्सची सेवा या संस्थेने तिथं दिलेली आहे. कारण का पत्रकार हे काळ बघितल्यानंतर अनेक राजकीय लोक कदाचित 2दा विचार करतात, नाहीतर नादी न लागण्याचा विचार करतात. पण हे कितीही खरं असलं तरी पत्रकार आणि पत्रकारिता करणारे अनेक असे लोक आहेत, त्याची आज आर्थिक परिस्थिती खूप चांगली अशी नाही. अनेक नवीन पत्रकार पत्रकारिता करत आहेत, पण तसं बघितलं तर त्यांच्या इन्कमच्या बाजूची साईड तशी कच्ची असते. पण जिथं कुठं मदत करता येईल अशी मदत आपल्या या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून केली जाते, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पत्रकारितेचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. टिळकांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि इतरही मोठे मोठे लोक त्यांनी ब्रिटिश काळामध्ये जेव्हा लोकांचं ऐकलं जात नव्हतं, आवाज दाबला जात होता, तेव्हा त्यावेळेस त्यांनी न्यूजपेपर चालू केले आणि ते लोकांपर्यंत पोहोचवले. कितीही ब्रिटिश काळामध्ये तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो जो पेपर होता, त्याचे विविध पेपर होते, त्या माध्यमातून सामान्य लोकांची बाजू ही सातत्याने मांडली जात होती. स्वतंत्र आपल्याला मिळालं, स्वतंत्र लढा तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण त्यानंतर पत्रकारिता ही वाढत गेली. अनेक पेपर आले, अनेक न्यूज चॅनल आले, टीव्हीवर आलो, ब्लॅक अँड व्हाईट न्यूज चॅनलवरनं कलरवर आलो, कलरवरनं आता मोबाईलवर आलो. त्याच्याचबरोबर न्यूजपेपर हे तसे प्रिंटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट केले जायचे. आता प्रिंट कमी होत चालले, डिजिटल वाढत चालले. पण अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश काळामध्ये जी परिस्थिती होती,
1947च्या आधीची ती 1947 नंतर कमी झाली असली तरी ब्रिटिश काळामध्ये जे जे काही रिस्ट्रिक्शन न्यूजपेपर पत्रकार आणि त्या विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांवर म्हणजे काही लोक पुस्तकं छापतात आणि त्यांच्यावर जो कंट्रोल होता तो परत एकदा आपल्या देशामध्ये आलाय का काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. कदाचित ते आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत असावी. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मीडिया हाऊसेस जे आहेत फर्स्ट 5 ते कुठल्या ना कुठल्या तरी प्रायव्हेट मोठ्या कंपनीने विकत घेतलेले आहेत आणि एखादी प्रायव्हेट कंपनी एखाद्या मीडिया हाऊसला विकत घेतल्यानंतर समजा एखादी गव्हर्नमेंट कंपनी जर स्वस्तात विकली गेली असेल आणि ज्या कंपनीने ती विकत घेतली त्याच जर मीडिया हाऊस असेल तर मग ती बातमी कशी दाखवणार. आणि दुसरा सुद्धा जो ओनर आहे मीडिया चॅनलचा तो सुद्धा जर एखादा मोठा बिझनेस हाऊस असेल तर वरच्या लेवलला कितीही विरोधात दाखवलं तरी सगळे एकच असतात आणि मग एकामेकाची बाजू घेत खरी बातमी जर लोकांसमोर येणार नसेल तर कुठं ना कुठंतरी मीडियाचा आवाज अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दाबण्याचा प्रयत्न कुठं ना कुठेतरी झालेला आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. त्याच्याबरोबर फक्त धारी आमच्यावरच पडतात असं नाही, धारी तुमच्यावरही पडतात, कदाचित तुमच्या मालकांवर पडतात. अजून वेळ थोडासा थांबलो काही काळ गेला तर तुमच्या घरावर सुद्धा धारी पडते आणि कळणार सुद्धा नाही धारी का पडल्या. त्याच्यामध्ये बीबीसीवर धार पडली, द क्विंट, न्यूज क्लिक, भारत समाचार, दैनिक भास्कर, एनडीटीव्ही, ग्रेटर काश्मीर आणि ह्या इतर जे कुठले चॅनल आहेत त्यांनी विविध बातम्या ज्या सरकारच्या विरोधात होत्या त्या चालवल्या आणि त्यांच्यावर तिथं धार पडलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. त्यामुळे मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं की अशा पद्धतीने जर अशाच गोष्टी चालत राहिल्या तर हळूहळू कदाचित न्यूज हा विषय राहणारच नाही आणि पेपर कुणी वाचणार नाही, टीव्ही कुणी बघणार नाही. आता सुद्धा बऱ्यापैकी टीव्ही बघण्याचं प्रमाण हे कुठं ना कुठेतरी कमी होत आहे आणि लोक न्यूज चॅनल बघण्यापेक्षा एखादा असा चॅनल बघायला बघतात ज्याच्यामध्ये एखादी मालिका अशी सुरू आहे ज्याच्यामध्ये सास भी कभी बहू थी असे ते काही विषय आहेत ते जास्त लोक त्याला प्रिफर करायला लागले. अशी परिस्थिती आज झाली. कारण न्यूज चॅनलमध्ये मला तर काय कळतच नाही, काय काय चॅनल तर एखादी बातमी दाखवायला घरापासून जे सुरू करतात ते पार ती व्यक्ती ऑफिस पर्यंत जाऊच तर ऑफिस पासून निघूस तर दुसऱ्या कुठेतरी जाऊच तर म्हणजे पाठला गेल्यासारखं ती बातमी दाखवली जाते. आता हे आत्ताच बाहेर निघाले, आता ते गाडीत बसले, गाडीत बसत असताना त्यांनी सीट बेल्ट लावला, आता ते ऑफिसच्या कार्यालयाकडे दिशेने गाडी चालवायला लागले, तिथून ते पुढे गेले आणि मग पोहोचले की मग आता आत गेले. आत काय झालं हे कोणाला माहीत नसतं तरी बाहेर चॅनलवर सुरू झालं असतं की आत असा प्रश्न विचारला तसा प्रश्न विचारला. तर मी स्वतः आत म्हणजे अजून आत नाही गेलो, कदाचित असंच राहिलं. तिथं मंत्री महोदय आलेले आहेत त्यांचे मी मनापासून आपल्या सर्वांना म्हणजे असंच सरकारच्या विरोधात बोलत राहील तर कदाचित उद्या मला आतही टाकलं जाईल. पण अजून तरी गेलो नाही. पण मी जेव्हा कार्यालयामध्ये गेलो त्या कार्यालयामध्ये काय चर्चा झाली ही मला जरी त्या अधिकाऱ्याला माहीत होती, पण बाहेर आल्यानंतर एका पत्रकाराने वेगळंच काहीतरी दाखवलं, तिसऱ्या पत्रकाराने वेगळंच काहीतरी दाखवलं. म्हणजे ते आल्यानंतर बघितल्यानंतर मला असं वाटलं अरे ही चर्चा झाली पण मला आठवत नाही का काय अशी परिस्थिती होते. तर हे जे काही मीडियामध्ये आता सुरू आहे मग इन्व्हेस्टिगेशन पत्रकारिता ही असावी पण ती वेगळ्या पद्धतीची. पूर्वीचं आपण बघितलं असेल जे काही प्रिंट मीडियाचे पत्रकार होते त्यांचा खूप मोठा रिसर्च असायचा. आता जे कुठलं तरी एक पिक्चर मी बघितला ऑनलाईन UTTवर, आता ऍक्ट्रेस कोण होते हे मला नाही सांगता येणार, पण एका बिहारमध्ये एक बाल वसतिगृह असतं त्याचं एक इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं. त्यातून दुर्दैवाने त्या मुलींवर खास करून अत्याचार होत असतो आणि त्या मीडिया जे काही पत्रकार आहेत त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन कसं केलं हे तिथं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचं आज इन्व्हेस्टिगेशन कुठं होताना दिसत नाही. फक्त कुठेतरी एखादी बातमी आलेली असते नाहीतर कुणीतरी पेरली असते आणि त्याच्यावर जर बातम्या होत चालल्या ते कुठं ना कुठेतरी लोकशाहीच्या विरोधात आहे असं मला सांगायचं आहे. आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात प्रेमाचं आणि आवडतीचं जे वाक्य पत्रकारांचं असतंय, IQ माहितीवर नाहीतर सोर्सेस,
खास जवळच्या सोर्सेसकडनं मिळालेली माहिती. अरे पण ती खोटी आहे, ह्याला आम्ही काय करणार? आणि उगाच ह्याच्यात काय होतं की खोटी बातमी सातत्याने टीव्हीवर आल्यानंतर एक सायकोलॉजी असते. काही मोठे मोठे लोक, मोठे मोठे पक्ष या सायकोलॉजीचा वापर करतात की असंच घडलं, कितीही खोटं असलं तरी 5 वेळा जेव्हा आपण असंच सांगितलं जातं की हे असंच घडलं, तर लोकांना वाटायला लागतं की नाही हे असंच घडलं. तर मग याच्या बाबतीत सुद्धा पत्रकारितेमध्ये असणाऱ्या सर्व लोकांनी कुठं ना कुठेतरी विचार हा केला पाहिजे. आता आमच्यावर मारहाण होते, नाहीतर राजकीय लोक काही लोकांना मारहाण करतात, हे तर आपण टीव्हीवर बघितलंच आहे. पण हे बघत असताना कुठं ना कुठेतरी आपण हेही बघितलं पाहिजे, पत्रकारितेवर सुद्धा मारहाण करण्याचं प्रमाण हे गेल्या काही काळामध्ये वाढलेलं आहे. आता जळगावमध्ये पाचोरामध्ये एक घटना घडली होती. त्याच्यामध्ये संदीप महाजन अशा एका पत्रकाराचं नाव, त्याने एक बातमी लावली. तिथे असणारा सत्तेत असणारा जो आमदार आहे त्याच्या ती विरोधात होती. त्या आमदाराने त्याला फोन केला, धमकी दिली, अजून काय बोललं असेल तर बोललं, तरी सुद्धा त्यांनी बातमी लावून टाकली. नंतर तो मोटरसायकलवर चालला होता, काही गुंड आले, त्यांनी त्याला मारलं. त्याला इतक्या खालच्या लेवलच्या शिव्या दिल्या गेल्या. पण दुर्दैव असं की त्या पत्रकाराला मारलं गेलं, म्हणजे जीव मारलं गेलं नाही, पण त्याला तिथं खूप बेदम मारलं गेलं. आणि बेदम मारल्यानंतर त्याची बातमी सुद्धा झाली नव्हती. मग तिथं मी आणि काही ठराविक लोकांनी ट्विट केल्यानंतर मग काही पत्रकारांनी, जबाबदार पत्रकारांनी तिथं ट्विट केलं, त्याच्याबद्दलचं कव्हर केलं. नंतर इंटरनॅशनल न्यूज तिथं झाली. आमचं मत आहे, ठीक आहे, आमच्याबद्दल तुम्हाला लिहायचं नाही लिहायचं तो तुमचा विषय, पण तुमच्यातल्याच काही लोकांवर जर हल्ला होत असेल, तुमच्यातल्याच काही लोकांवर अन्याय होत असेल, तर ती भूमिका तरी तुम्ही सगळ्यांनी मांडली पाहिजे. आणि तुम्ही जर तुमच्याबद्दलच विचार करणार नसाल, लिहिणार नसाल, दाखवणार नसाल, तर मग येत्या काळामध्ये लोकशाही काय हो? म्हणजे आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करायची नाही करायची हा विषय बाजूला ठेवा, पण तुम्ही तुमच्याकडनं तरी अपेक्षा करू शकता. याचा विचार आज जर नाही झाला तर उद्याच्या काळामध्ये अतिशय घातक अशी परिस्थिती होऊ शकते. शशिकांत वारिसेच्या बाबतीत ते झालं, त्याची दुर्दैव हत्या झाली, त्याच्यात आपण मुद्दा घेतला, आपण पुढे काय झालं हे कोणाला माहित नाही. तर अशा जर हत्या नाहीतर ते मारहाण प्रकरण जर पत्रकारितेच्या बाबतीत वाढत गेलं तर नक्कीच या बाबतीतला विचार हा सत्तेत असणाऱ्या लोकांनी सुद्धा केला पाहिजे, आम्ही सुद्धा केला पाहिजे, आणि तसाच तो तुम्ही सुद्धा खरं तर केला पाहिजे. म्हणजे 2014 पासून 19 पर्यंत पत्रकारावर किमान 198 गंभीर हल्ले झाले आणि त्याच्यात 40 पत्रकार हे मारले गेले. आणि त्याच्याच बरोबर असं म्हणलं जातं की 2016-17 नंतर सगळ्यात जास्त हल्ले हे पत्रकारांवर खरं तर झाले. आणि सीपीजी जी आपल्या सर्वांची संस्था आहे, तर त्याच्या अंतर्गत भारत हा पत्रकारांसाठी अतिशय धोकादायक असा देश हा झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या विषयाकडे सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, त्यामुळे विचार होणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर हा जो नवीन कायदा आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, याच्या अंतर्गत सुद्धा येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांनाच, म्हणजे तुम्हाला सर्वांना अडचण होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही परखडपणे जर एखादा मुद्दा मांडला आणि तो सरकारच्या विरोधात असेल तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला कारवाई सुद्धा ही खरं ना कुठं ना कुठंतरी केली जाईल. आणि आता अतिशय डेंजरस लोकशाहीसाठी गोष्ट आहे. तुम्ही जर आमच्या बाजूने लिहित असाल तर तुम्ही चांगले, आमच्या विरोधात लिहित असाल तर तुम्ही वाईट. आणि मग एखाद्या पत्रकाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत अडचण आणली तर कदाचित तो बाकी पत्रकारांना एक संदेश असतो की आमच्या नादी तिथं लागू नका. आणि मग तुम्हीच जर लिहिणार नसताल, बोलणार नसताल, तर मग लोकशाहीचा एक अंग, म्हणजे एक महत्वपूर्ण जो भाग असतो, म्हणजे तुम्ही सर्वजण, तोच जर लीक झाला तर मग लोकशाही अडचणीत येणारच आहे. आणि लोकशाही अडचणीत जेव्हा येते तेव्हा श्रीमंताला फरक पडत नसतो, गरीबाला आणि मिडल क्लासला त्याचा फरक पडत असतो. हे आपण सर्वांनी नमूद कुठं ना कुठेतरी हे केलं पाहिजे. आणि मग या पत्रकारांवर जेव्हा अन्याय होतो, त्यातले तुमच्यातले काही जण असतात त्यांना हे आवडत नाही. मालक धंदा करतात, बिझनेस करतात, प्रॉफिट कमवतात, मोठी मोठी विमानं घेतात, गाड्या घेतात, बंगल्या घेतात, हे किती खरं असलं तरी मग तुम्ही जर खरी बातमी देण्यासाठी तुमच्यावर जर तुमचे मालक प्रेशर आणत असतील तर कदाचित काही लोक ऐकत पण असतील, पण काही लोक ऐकत नाहीत ना. काही लोक स्वतःच्या विचाराने चालणारे लोक असतात, लोकशाहीच्या बाजूने असतात, दबाव तंत्राच्या विरोधात काम करणारे असतात. आणि त्याच्यामध्ये निखिल वाघ बाबतीत घेतलं, त्यांनी स्वतःचा युट्यूब चॅनल चालू केला. आता ही वेगळी स्ट्रीम सुरू झालेली आहे. त्यांचं जर सबस्क्रिप्शन आपण बघितलं तर 4,20,000च्या आसपास सबस्क्रिप्शन झालेलं आहे. कुठे चांगल्याच एखाद्या न्यूज चॅनलमध्ये ते होते ना, पण तिथं त्यांना
दाबण्यात आलं, त्यांना बोलण्यात आलं आणि मग त्यांनी स्वतःचा चॅनल काढून आता 4,20,000 सबस्क्रायबर त्यांचं झाले. प्रशांत कदम, तुम्हाला माहिती दिल्लीला ते एक पत्रकार होते एबीपीचे, आता त्यांचं 1,00,000 पर्यंत त्यांचं सबस्क्रिप्शन पोहोचलेलं आहे. रवीश कुमार 85 लाखाला पोहोचलेला आहे. आता त्यांनी काय केलं होतं, तर एका मोठ्या कंपनीने त्यांचा चॅनल विकत घेतला आणि त्यांनी स्वतःचा युट्यूब चॅनल केला. 85 लाख त्यांचे सबस्क्रायबर्स आता आहेत. तसंच सोहेल मिश्रा 3.5 लाखावर पोहोचले काही महिन्यातच. संकेत उपाध्याय 4,17,000. तसंच तो विषय चॅनलचा एनडीटीव्ही. श्याम मीरा सिंग 7,17,000. त्यानंतर साक्षी जोशी 14 लाख. म्हणजे ह्या सगळ्या पत्रकारांनी एक भूमिका घेतली की बाबांनो, तुम्हाला आम्हाला दाबायचं झालं, आम्ही तुमच्याबरोबर काम करणार नाही, आम्ही स्वतंत्र पद्धतीने ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने पत्रकारिता केली पाहिजे ती पत्रकारिता आम्ही करणार. सत्तेत कुणी का असेना, त्यांच्या विरोधात जर एखादा विषय असेल तर ती भूमिका आम्ही घेणार. या लोकांनी ते दाखवून दिले. आणि तुम्ही सर्वजण आज इथे आहात, कुठल्या ना कुठल्या मोठ्या चॅनलमध्ये असाल, तर स्वतःचं युट्यूब चॅनल असेल आणि मोठ्या चॅनलच्या मालक जर तुम्हाला दाबत असतील तर तुमच्यासमोर काय पर्याय आहे हे आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. आणि जो पर्याय तुम्ही हातामध्ये घेतला आणि तुम्हाला जर वाटलं आमच्यासाठी काही बरं काम करत असेल तर आमच्याबद्दल लिहिलं आणि थोडासा व्हिडिओ दाखवला तर आम्हाला बरं होईल, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. पण भूमिका घेणं महत्वाचं आहे आणि वेगवेगळे माध्यमं आहेत हे कुठेतरी लक्षात आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. सगळ्यांनाच कुटुंब असतं. आम्हाला कुटुंब आहे, तुम्हाला कुटुंब आहे, तुम्ही ज्यांची बातमी दाखवतात त्यांना कुटुंब आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बातमी कुठली दाखवायची याच्यावर रिस्ट्रिक्शन येत असेल तर मग कुटुंबाच्या पुढे जाऊन भारताची राज्याची भूमिका घेणं सुद्धा आपल्या सर्वांची एक जबाबदारी असं मला वाटतं. त्याच्याबरोबर प्रेस फ्रीडम इंडेक्सचा एक अभ्यास तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे काय, हेच पत्रकार एखादी बातमी एखादी गोष्ट दाखवण्यासाठी त्यांना किती फ्रीडम आहे. आणि भारताचा नंबर हा 180 देशापैकी 161 नंबर आपला आहे. 161. आपल्या पाकिस्तान वगैरे आपल्या फार पुढे आहे. तसंच आपण जर बघितलं तर येत्या काळामध्ये जर असंच चाललं, अशाच पद्धतीने आवाज दाबला गेला तर 180 पैकी 180वा नंबर आपला याला काही वेळ लागणार नाही अशी भीती कुठे ना कुठेतरी आम्हाला सर्वांना तिथं वाटते. आता ह्याच्याच बरोबर काय होतं की महत्वाचे मुद्दे राहतात बाजूला. बातम्या जेव्हा आम्ही टीव्हीवर बघतो तेव्हा वेगळ्याच बातम्या लागलेल्या असतात. आता जेव्हा 2022ला उत्तर प्रदेश आणि काही राज्यांची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा उत्तर प्रदेश बद्दल दाखवलं गेलं, काय हरकत नाही, चालू होतं. पण त्यावेळेस जसं इलेक्शन संपलं त्यानंतर केंद्र सरकारने 10 रुपयांनी पेट्रोल वाढवलं. पण त्या काळामध्ये किती न्यूज चॅनलनी वाढलेले जे पेट्रोलचे रेट आहेत हे दाखवले तर फक्त 7% लोकांनी ती बातमी तिथं दाखवली. त्यानंतरच्या काळामध्ये बेरोजगारीचा मुद्दा किती लोकांनी दाखवला, सामान्य लोकांचे तर 25%. बाकी बातम्या काय होता, तर युक्रेनमध्ये मोठं युद्ध सुरू झालं. अरे बाबा, युक्रेनमध्ये मोठं युद्ध सुरू झालं त्याबद्दलची बातमी यायला काही हरकत नाही, पण इथं लोक मरायला लागले त्याबद्दल कोण बोलणार. जे आज काही इन्फ्लेशन असेल नाही तर जे काही पूर्वी आपण किती वाचवत होतो, सेव्ह करत होतो, आता किती सेव्ह करतोय, आता खऱ्या अर्थाने रिअल इन्कम आपला किती आहे, पूर्वी किती होता. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवर आज पत्रकारांनी सुद्धा बातम्या लावल्या पाहिजे. मी खरं तर व्हॉइस ऑफ मीडियाला अभिनंदन करतो की आज त्यांनी काही पत्रकारांना जे अवॉर्ड देत आहेत त्याच्यामध्ये अशा पत्रकारांना दिलं जातं जे सकारात्मक पॉझिटिव्ह समाजासाठी समाजाच्या हितासाठी बातम्या सगळ्यात जास्त कुणी लावल्यात अशा 4 ते 5 लोकांना इथं सन्मानित करण्यात येते. त्यामुळे या विषयाकडे पण बघण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर मला तर आश्चर्य असं वाटतं की एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर त्याची बातमी लागेल का नाही अशी शाश्वती नसते. पण हे काही नवीन नेते उभा राहिलेले आहेत ते इतकं खालच्या पातळीचं बोलतात, म्हणजे काय बोलतात हे सुद्धा कळत नाही. आता मुद्दामून त्यांना बोलायला सांगितलं जातोय, कदाचित मंत्री महोदयांना माहिती असावं, पण तरी सुद्धा असे काय बोलतात म्हणजे त्याला काही समाजाचं भान नाही, लोकांचं भान नाही, पण असंच बोलायचं म्हणून नेत्याला खुश करायचं म्हणून ते बोलतात. आणि मग त्याच्या बातम्या तिथं होणार असतील तर लोकांच्या बद्दल कोण बोलणार. आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो विरोधक म्हणून लोकांच्या बाजूने का असेना, शेतकऱ्याचा असेना, आज जर परिस्थिती शेतकऱ्याची बघितली तर निगेटिव्ह मध्ये आहे. 90% 90% पेक्षा जास्त टक्के शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे.
त्याला सोयाबीनला रेट नाही, त्याला कपाशीला रेट नाही, तिथं तुरीचे रेट पडलेत, फळाचे रेट पडलेत, दुधाचे रेट पडलेले आहेत. शेतकरी आणि जर ग्रामीण भागा अर्थव्यवस्था आपण बघितली आज हालाकीचे, पण त्याच्याबद्दलच्या किती बातम्या येतात. त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शहरी भागामध्ये काय अडचणी, शिक्षणाच्या काय अडचणी. आज मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी आपल्या राज्यामध्ये वाढवली जाते. गुंडागर्दीचा वापर कदाचित येत्या काळामध्ये लोकसभेला विधानसभेला करून जाऊ शकतो, पण ह्या बातम्या कुठे दिसत आहेत? आज काय बातम्या दिसत आहेत? तर कुणी काय केलं, कुठला इव्हेंट झाला, कुणी कोणाबद्दल बोललं, कोण काकाबद्दल बोलतंय, कोण चुलत्याबद्दल बोलतंय. आणि त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं हे कुठं ना कुठं तरी आपण लिहिलं बाहेर, बोललं बाहेर. आम्ही चुकत असतो तर दाखवा, सत्तेतले लोक चुकत असतील तर दाखवा, पण सामान्य लोकांची भूमिका जर कोण मांडणार नसेल तर कुठं ना कुठं तरी आता सत्तेतले लोक कमी पडतात. मला तर कधी कधी आज वाटतं की विरोधक सुद्धा या बाबतीत कमी पडतात. जसं आम्ही कमी पडतो तसं तुम्ही सुद्धा कमी पडत आहात लोकांची बाजू मांडायला. आणि आपण सर्वांनी आजच तो निर्णय जर नाही घेतला तर मग येणारा काळ हा कुठेतरी अंधारात आहे असं मला वाटतं. त्याच्याच बरोबर मी बरेच काही मुद्दे, पण मोठे मोठे नेते इथं आले त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त एकच इथं सांगतो की तुमचे पण काही महत्वाचे मुद्दे ज्याच्यावर येत्या काळामध्ये काम करावं लागेल. इथं मंत्री महोदय आले, त्यांच्या हातामध्ये तेवढी अधिकार आणि ताकद आहे की पत्रकार संरक्षण कायदा हा लागू खरं झाला, पण तो प्रॉपरली इम्प्लिमेंट केला जात नाही. पोलिसांना सुद्धा माहित नाही त्या कायद्यामध्ये काय, तर त्याबद्दलचं मार्गदर्शन पोलिसांना कुठं झालं पाहिजे. त्याच्याच बरोबर योग्य पद्धतीने हा इम्प्लिमेंट सुद्धा झाला पाहिजे. त्याच्याच बरोबर शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी हा वाढावा यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले होते, वाढलाही होता, पण अजून तो येत्या काळामध्ये कसा वाढेल यासाठी सुद्धा मदत ही केली पाहिजे. त्याचबरोबर सर्व जे पत्रकार आहे, प्रिंट असू द्या, टीव्ही असू द्या, युट्यूब असू द्या, त्याचे एक रजिस्ट्री आपल्या राज्य सरकारकडे असण्याची जरूरत आहे. आणि त्या पत्रकारांना जर कुठल्या काही अडचणी असतील त्या आपल्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करावे. तसंच व्हॉइस ऑफ मीडिया एक चांगली संस्था आहे, त्यांना सुद्धा एम्पॅनलमेंट करून हे सुद्धा पत्रकारांच्या बाजूने जर बोलत असतील तर मग पत्रकारांचा जे जे काही विषय आहे ते विषय सुद्धा याच्यामध्ये घेण्यात यावेत असं मला वाटतं. पत्रकारांच्या विम्याच्या बाबतीत सुद्धा आहे, आता या संस्थेने तो विमा घेतलाय, पण तसंच सरकारकडनं सुद्धा या बाबतीत काय मदत होईल का असा एक विचार तिथं झाला पाहिजे. त्याच्याच बरोबर पत्रकारांना मला एवढंच सांगायचं, आपण सर्वजण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतो, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरलाच अडचणीत नाही तर एम्प्लॉयमेंटला अडचणीत आहेत असं नाही. तुमच्या बाबतीत सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तुम्हा सर्वांना काळजी घ्यायची जरूरत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढ्या लेवलला गेलं की पत्रकार बातमी लिहायला लागत नाही. आज सिस्टमच बातमी लिहू शकते, कम्प्युटर बातमी लिहू शकते. तसंच काही चॅनलवर आपण जर बघितलं तर तिथं एक अँकर हा AI जनरेटेड आहे. ठीक आहे, आता नवीन नवीन वेळ आहे, पण हळूहळू सगळे अँकर जे आज टीव्हीवर दिसतात ते न दिसता कम्प्युटरली जनरेटेड केलेलं, नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जनरेट केलेले जे अँकर असतील ते आपल्या सर्वांना पुढे दिसायला लागतील. त्यामुळे या विषयाकडे सुद्धा पत्रकार म्हणून आपण सर्वांनी लक्ष हे दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. पण एक आहे, आज संविधान आज खऱ्या अर्थाने अडचणीत आहे, लोकशाही तिथं अडचणीत आहे. त्यामुळे ती वाचवण्याचं काम हे आपण सर्वांनी करावं आणि करत असताना निर्भीड पद्धतीने तुम्ही पत्रकारिता करावी. आणि निर्भीड पद्धतीने पत्रकारिता करत जर कुठल्या पत्रकाराला अन्याय झाला तर एक कुटुंब म्हणून त्या पत्रकाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती इथं करतो. त्याच्याच बरोबर आज ज्या लोकांना इथं अवॉर्ड दिलं जाते, अनेक मोठे मोठे लोक आहेत, प्रफुल्लजी फडके आहेत ज्यांना अवॉर्ड दिलं जाते. तसंच महेश पाटील, डॉक्टर मोहन खडसे त्यांचं मी इथं अभिनंदन करतो. तसंच प्रोत्साहनपर अवॉर्ड हे स्वामी किरण रमेश यांना दिले जाते, त्यांचंही अभिनंदन करतो. वैशाली चौरे त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि ही जी कॉम्पिटिशन आपण सुरू केलेली आहे अतिशय सकारात्मक आहे. त्याला पॉझिटिव्ह गोष्टीसाठी तुम्ही जर तिथं अवॉर्ड करत असतात आणि त्याच्याच बरोबर जे लोक व्यावसायिक क्षेत्रात आणि इतर क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात अशांनाही तुम्ही तिथं अवॉर्ड देताय, एक चांगली गोष्ट आहे. मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया ही एक संस्था चांगलं काम करत आहे.
पुनश्च एकदा या संस्थेला अभिनंदन करतो, तुम्ही सगळ्या पत्रकारांना अभिनंदन करतो. इथं मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्यासाठी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. जाता जाता परत एकदा संविधान आणि लोकशाही वाचवण्याची जबाबदारी फक्त राज्यकर्त्यांची आणि राजकारणात असणाऱ्या लोकांची असं प्लीज समजू नका. खऱ्या अर्थाने आज संविधान आणि लोकशाही ही अडचणीत यायला लागली आहे. कदाचित 2024 नंतर लोकशाही राहील का नाही असाही प्रश्न आपल्या सर्वांना पडायला लागला. जर लोकशाहीच नसेल तर मग मीडिया कशाला लागतो, पत्रकार कशाला लागतात. मग पत्रकारच लागणार नसेल तर तुमचं सुद्धा नोकरी येत्या काळामध्ये धोक्यात आहे. हे आज तुम्ही समजून घेऊन आजपासूनच लोकशाहीच्या बाजूने तुम्ही सर्वांनी लिहावं, एवढंच इथं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.